सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातला सत्ता संघर्ष पोहोचला आहे आणि ती त्याच्या संदर्भातल्या जी सुनावणी चालू आहे, वकिलांची जी सगळी मांडणी सगळी चालू आहे, त्याच्याबाबत बातम्या करत असताना इतक्या विचित्र पद्धतीनं दिल्या जात आहे. म्हणजे प्रत्यक्ष न्यायालयामध्ये काय घडते ह्याच्यापेक्षा हे जे सगळे पत्रकार हायपर होऊन बसलेले आहेत आणि भाजपाच्या विरोधातला, देवेंद्र फडणवीसच्या विरोधातला, मोदी अमित शहाच्या विरोधात काय काय करता येऊ शकेल ह्याच्यासाठी हेच जास्त एक्साइट झालेले दिसून येत आहेत. म्हणजे अक्षरशः एका टीव्ही चॅनलनी तर हद्द अशी केली की त्यांनी एक चौकट अशी चालवली, राज्यपालांचा आदेश सुप्रीम न्यायालयाकडून फेटाळला, रद्द झाला. आता कोणाला असं वाटू शकेल की महाराष्ट्रातली सत्ता संघर्षाची सुनावणी चालू आहे त्याच्यामुळे असं काय घडलं बाबा अचानक. बरं, प्रत्यक्ष अजून न्यायालयाने निकाल काही दिलेला नाहीये, ही सुनावणी चालू आहे आणि ती सगळी पूर्ण होईल, त्याच्यानंतर न्यायालय पुढं काय सांगायचं ते ठरवेल. नंतर असं लक्षात आलं पुढं, म्हणजे बातमी जो कोणी बारकाव्यानं बघतोय त्याच्या असं लक्षात आलं की अरुणाचल प्रदेशमधल्या सत्ता संघर्षाच्या बाबतीतला संदर्भ देत असताना असं सांगितलं. म्हणजे तुम्ही किती उलट पालट करून, जी वस्तुस्थिती आहे त्याला ट्विस्ट करून, असंख्य म्हणजे सगळं आहे ना असं तुम्ही काही बसलेले की काही वाटेल ते करून हे जे सरकार आता सत्तेवरती आलेलं आहे त्याला बदनाम कसं करता येऊ शकेल. एक सगळ्यात पहिला मुद्दा की जो ह्या सगळ्या वकिली ह्याच्या पलीकडचा सर्वसाधारण तर्काला धरून आहे, निवडणूक पूर्व युती करून भाजप शिवसेना यांना बहुमत सर्वसामान्य जनतेनं प्राप्त करून दिलेलं होतं. जे लोक निवडणूक पूर्व युती करून सत्तेवरती येऊ शकत होते असा जनादेश होता आणि त्याच्या विरोधामध्ये आम्हाला जनादेश नाही असं शरद पवार म्हणत होते, तेव्हा सगळी पहिल्यांदा सर्वसाधारण गोष्ट अशी आहे की जी आत्ताच्या सरकारला लागू पडते. अगदी देवेंद्र फडणवीस यांनी 2-2.5 दिवस अजित पवारांबरोबर स्थापन केलेल्या सरकारलाही लागू पडत नाही. तेही सरकार तसंच अनैतिकच आहे. आत्ताचं जे सरकार आहे 2019ला मतदारांनी जो दिलेला कौल आहे त्याच्या अनुषंगानं मतदारांनी दिलेल्या कौलाला न्याय देणारं आणि लोकशाहीला खऱ्या अर्थाने प्रस्थापित करणारं सरकार आहे, हे पहिलं लक्षात घ्या. कोर्टातला आताचा संघर्ष, कोण अपात्र ठरवायचं नाही ठरवायचं, हे सगळे किचकट मुद्दे आहेत. लवकर निकाली निघतील, नाही तर अजून त्याला काही दिवस जातील. तोपर्यंत या विधानसभेची मुदत संपून पुढच्या निवडणुका एखाद्या वेळेस होतील, किंवा अजून दुसरी जी शक्यता वारंवार वर्तवली जात आहे की आता ज्या लोकसभेची जी निवडणूक येते सार्वत्रिक, त्याच्याबरोबर ह्या पण निवडणुका घेऊन टाकायच्या, पुढच्या नोव्हेंबरपर्यंत वाटच बघायची नाही. तेव्हा पहिला मुद्दा की आत्ताचं जे सरकार आहे त्यांनी एकमेकांच्या सोबत निवडणूक पूर्व युती करून, म्हणजे भाजप आणि एकनाथ शिंदेच्या सोबत असलेली शिवसेना, म्हणजे तेव्हाची शिवसेना आता एकनाथ शिंदेच्या बरोबरची, ह्यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली होती आणि ह्यांना एकत्र 169 जागा सर्वसामान्य मतदारांनी दिलेल्या होत्या. तेच आज सत्तेमध्ये आहेत. त्याच्यामुळे हे सरकार अवैध आहे, खोके सरकार वगैरे काय, कोणाला किती आरडाओरडा करायची ते करो. निवडणूक निकालाचा जर आधार मानला 2019च्या, तर त्याच्यातून जो मतदारांनी दिलेला कौल आहे तो ह्या सरकारच्या बाजूने, हे पहिले स्पष्टपणे मान्य करावं लागेल. दुसरा जो मुद्दा आता ह्या चर्चेतून समोर आलेला आहे, आणि हे जे स्वतःला तथाकथित जे कायदे पंडित म्हणून घेतात उल्हास बापटांसारखे आणि हायपर होऊन जे वक्तव्य करत आहेत, त्यांच्या तोंडात मारणारी ही जी गोष्ट आहे आत्ताच्या समोर आलेली की उद्धव ठाकरे यांनी राजीनामा का दिला. सभापती उपसभापती आहेत ते नरहरी झिरवळ, त्यांचे काय अधिकार त्याची चर्चा नंतर करूत आपण. त्यांनी 16 आमदारांना खरं तर नोटिसा पाठवल्यात. म्हणजे ह्याच्यातला हसायची गोष्ट अशी आहे की जो काही सगळा वाद चालू आहे की त्यांना जी नोटीस पाठवली तुम्हाला अपात्र का बनवू नये, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला तुम्ही ह्याला उत्तर द्यायला मुदत दिलेली नाही, इतकाच तो वादाचा विषय आहे. सर्वोच्च न्यायालयापुरता, सर्वोच्च न्यायालयातून हे प्रकरण आज नाही उद्या नाही परवा कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात फ्लोर ऑफ द हाऊस म्हणजे त्या विधिमंडळाच्या पटलावरती जाणार आहे. निर्णय तिथंच व्हायला पाहिजे, सभागृहातले निर्णय सभागृहातच व्हायला पाहिजे, हे वारंवार विविध खटल्यांमधून स्पष्ट झालेलं आहे. तसं असताना सुद्धा ह्या ज्या पद्धतीनं उलट तिलट काही ना काहीतरी संदर्भ द्यायचे, तर्क लढवायचे आणि वेळ काढूपणा करायचा. आता ही 3 जजेसच्या ऐवजी 5 जजेस बसवा, 5च्या ऐवजी 7 बसवा, 7च्या ऐवजी 9 बसवा, 9च्या ऐवजी 11 बसवा. अरे सगळं अख्खच्या अख्खं बेंच बसवा, अख्खं सर्वोच्च न्यायालय बसवा. आणि ते कमी पडलं म्हणून की काय सगळ्या भारतातले जे काही हायकोर्टचे जजेस आहेत ते येऊन बसवा. अरे त्यांना काहीच होणार नाहीये. जो काही निर्णय व्हायचा आहे तो फ्लोर ऑफ द हाऊस म्हणजे त्या विधिमंडळाच्या पटलावरतीच होणार आहे तिथे, हे लक्षातच घ्यायला तयार नाहीयेत.
त्यामुळे जेव्हा केव्हा हा जो मुद्दा आता हरीश साळवेंच्या वक्तव्यातून पुढे आला की जर तुमच्या पाठीशी बहुमत होतं त्या सरकारच्या पाठीशी म्हणजे म-विएकच्या पाठीशी आणि तुम्ही जे 13 जणांना अपात्र, तुम्ही तर फक्त 13 जणांना अपात्र काय 16 जणांना अपात्र केलेले, तेवढे 16 वजा केले तरीही ह्या सरकारचं बहुमत हुकत नाही. म्हणजे तेव्हा जे सत्तेवरती उद्धव ठाकरे सरकार होतं त्याच्यातून 16 जण हे अपात्र झाले असं गृहीत धरले तरी सुद्धा त्यांना प्रत्यक्ष ज्यांचा पाठिंबा आहे अशांची संख्या 144च्या वरतीच होती. म्हणजे त्या सरकारचं बहुमत गेलेलं नाहीये. त्यांना राज्यपालांनी राजीनामा मागितलेला नाहीये. तसा राज्यपाल मागू पण शकत नाहीत. राज्यपाल असं म्हणालेले की तुम्ही तुमच्या पाठीशी असलेलं बहुमत सिद्ध करा आणि ह्यांनी त्या प्रत्यक्ष विधिमंडळाला तोंड द्यायच्या आधी, विधानसभेला तोंड द्यायच्या आधीच पळ काढलेल्या उद्धव ठाकरेंनी ही अडचणीची गोष्ट आहे. सर्वसामान्य नागरिक म्हणून या महाराष्ट्राचे सुज्ञ मतदार म्हणून तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की जी हे कायदा तज्ज्ञ तथाकथित हे सगळे लेब्रांडू जे सपोर्ट करणार आहेत ते हे आपल्या समोर मांडत नाहीयेत की तुम्ही तुमच्या पाठीशी बहुमत होतं त्या विधिमंडळाच्या पटलावरती तुम्ही जाऊन जो विश्वास ठराव तुम्ही मांडून जर तुमच्या पाठीशी बहुमत होतं तुम्ही पास करून घेऊ शकत होते. तुम्ही राजीनामा द्यायचं काहीच कारण नव्हतं. म्हणजे राजीनामा तुम्ही दिला म्हणजेच याचा अर्थ असा निघतो की तुम्ही मान्य केलेलं आहे की तुमच्या पाठीशी बहुमत उरलेलं नाही. याच पद्धतीनं असाच थोडासा प्रसंग जम्मू काश्मीरमध्ये घडलेला मी मुद्दाम त्याची आठवण करून देतो म्हणून तेवढ्या पुरताच हा व्हिडिओ फक्त करतो आहे. महबूबा मुफ्ती यांचा पाठिंबा भाजपनी काढून घेतल्याच्या नंतर त्यांनी जर राजीनामा दिला नसता तर त्यांना काढण्याचा अधिकार राज्यपालांना नव्हता. जोपर्यंत त्या विधिमंडळाच्या पटलावरती स्वतःचं बहुमत सिद्ध करू शकत होत्या त्यांच्या पाठीशी बहुमत आहे असं गृहीत धरलेलं असतं. नुसता पाठिंबा काढून घेतला म्हणजे बहुमत गेलं असं होत नाही. ते प्रत्यक्ष मंचाच्या ह्याच्यावरती जाऊन सिद्ध व्हावं लागतं विधानसभेमध्ये. महबूबा मुफ्तींच्या बाबतीत हाच प्रसंग घडला होता. त्यांनी जर राजीनामा न देता त्या जर ठाम राहिल्या असत्या तर त्यांच्या कदाचित त्या विधानसभेमध्ये इतर पक्षांच्या पाठिंब्यातून किंवा अनुपस्थितीमधून सुद्धा त्यांना त्यांचं बहुमत कसं का होईना सिद्ध करता आलं असतं. ते सरकार एखाद्या वेळेस टिकू शकलं असतं. त्याच पद्धतीनं जर फक्त 16च अपात्रत आहेत, तुम्ही 16च आमदारांना नोटीस दिलेली, बाकीचे सगळे तुमच्याकडे आहेत, तुम्ही व्हीप काढला तर कदाचित त्यांना बंधनकारक ठरला असता किंवा नसता तो पुढचा मुद्दा आहे. पण ही सगळी चर्चा तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष विधिमंडळाच्या पटलावरती गेला, तुम्ही विश्वासदर्शक ठराव मांडला, त्याच्यावरती चर्चा सुरू झाली आणि नंतर ठरणारी गोष्ट आहे. कर्नाटकामधल्या विधानसभेमध्ये राजीनामे आमदारांनी दिल्याच्या नंतर त्या मंत्रिमंडळावरचा संख्याबळ कमी झाली. हे प्रत्यक्ष त्या विधिमंडळाच्या पटलावरती चर्चा चालू होती. हे राजीनामे स्वीकारायचे नाही स्वीकारायचे, काय करायचं काय नाही, सभापती स्वीकारायला तयार नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने फक्त इतकंच सांगितलं की त्यांनी जर राजीनामे देत असतील तर ते तुम्ही नाही म्हणू शकत नाही. माझ्याकडे आलेला राजीनामा मी घेणारच नाही असा आडमुठपणा चालणार नाही. पण ह्याच्या सगळ्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने परस्पर निर्णय घेतला नाही. सचिन पायलट प्रकरणामध्ये त्यांच्या पाठीशी जे काही आमदारांची संख्या होती त्यांना परस्पर अपात्र ठरवणे किंवा काही करणे असं काहीही सर्वोच्च न्यायालयाला करता आलेलं नाही. विधिमंडळ काँग्रेस पक्ष तिथला, विधिमंडळ काँग्रेस पक्ष कर्नाटकातला, या ठिकाणी जे आमदारांनी प्रत्यक्ष राजीनामे दिले ते स्वीकारणं भाग होतं. पण नुसतं बंड केलेले सचिन पायलट बरोबरचे आमदार अधिकृतरित्या त्यांनी राजीनामे दिलेले नव्हते. त्यामुळे त्यांना अपात्र करणे आणि हे असा काही मुद्दा समोर आलेला नाही. हे जी काही चर्चा किंवा मध्य प्रदेशमध्ये अधिकृतरित्या काँग्रेसच्या आमदारांनी राजीनामे दिले, त्यांनी राजीनामे दिल्याच्या नंतर बहुमत घटलं. हे सगळं बहुमत घटलेलं असल्यानंतर ते सरकार बहुमताअभावी कोसळलं. दुसरं जे सरकार स्थापन झालं त्या सरकारच्या पाठीशी त्या सभागृहातलं अधिकृतरित्या बहुमत होतं. ज्या आमदारांनी राजीनामे दिले ते परत लोकांकडे गेले आणि परत लोकांमधून निवडून आलेले आहेत. कर्नाटक आणि मध्य प्रदेशमध्ये ऑपरेशन कमळ ह्या नावानं हे जे हिनवाहिनवी करतात त्याच्यातला हा भाग लपून ठेवतात. राजीनामे गुजरातमध्ये पण असं झालं होतं. ज्यांनी राजीनामे दिल्याच्या नंतर ते सर्वसामान्य मतदारांना सामोरे गेले. मतदारांना सामोरे गेल्याच्या नंतर त्यांना मतदारांनी त्यातल्या ज्यांना बहुतेकांनाच निवडून दिलं ते परत मग त्या अधिकृतरित्या भाजपच्या चिन्हावरती निवडून आलेत म्हणून ते भाजपमध्ये गेलेत. काँग्रेसच्या चिन्हावर निवडून येऊन भाजपमध्ये गेलेले नाहीयेत.
जी गद्दारी उद्धव ठाकरेंनी केली, भाजपशी निवडणूक पूर्व युती करून निवडणूक लढवली, पण नंतर मात्र ते राष्ट्रवादी बरोबर गेले, ही गद्दारी आहे. त्यांनी असं नाही केलं की आम्हाला हे मंजूर नाही, आता आम्ही सगळे राजीनामे देतो, पुन्हा शिवसेनेचे सगळेच्या सगळे 56 आमदार निवडणूक लढवतील आणि ते निवडून येतील, आणि जे निवडून येतील ते मग परत काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर युती करून मग सरकार स्थापन करतील. असं घडलेलं नाही. जे मध्य प्रदेश आणि कर्नाटक पर उदाहरण देतात, त्यांनी याचं उत्तर द्यावं. उद्धव ठाकरेंना जर पटत नव्हतं भाजप बरोबर जायचं, तर निकाल लागल्याच्या नंतर सगळ्या 56 आमदारांनी राजीनामे द्यायला पाहिजे होते आणि मग परत लोकांसमोर जायला पाहिजे होतं, लोकांमधून निवडून यायला पाहिजे होतं. म्हणजे तुम्ही जो निर्णय घेतला त्याला लोकांचं शिक्कामोर्तब हे सिद्ध होतं आणि मग तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जायला पाहिजे होतं. तर हे सिद्ध झालं असतं की तुमच्या पाठीशी जनादेश आहे. जनादेश हा जो मुद्दा चालतो ना, म्हणून आता ह्या सर्वोच्च न्यायालयातल्या सुनावणीमध्ये बाकीचे मुद्दे सगळे होत राहतील पुढे. त्याच्यातले कायद्याचे तज्ज्ञ तुम्हाला सांगतील. तर्काला धरून 2-3च मुद्दे आहेत की जेव्हा केव्हा की तुमच्या पाठीशी बहुमत आहे की नाही ही कल्पना करण्याच्या पेक्षा प्रत्यक्ष जर होतं तर तुम्ही राजीनामा द्यायला नको होता. जे आमदार अपात्र आहेत ते अपात्र गृहीत धरले तरीही तुमच्या पाठीशी जुन्या आकड्यांप्रमाणे बहुमत शिल्लक राहतं आणि प्रत्यक्ष विधिमंडळामध्ये जे काही झालं असतं, फ्लोर ऑफ द हाऊस ज्याला म्हणतात, त्याच्यावरून मग पुढच्या गोष्टी सिद्ध झाल्या असत्या. पण ते काहीच घडलं नाही. प्रत्यक्षात आपल्या पाठीमागं लोक नाहीत हे मनोमन काय किंवा वस्तुस्थितीप्रमाणे उद्धव ठाकरेंना माहीत होतं आणि म्हणून त्यांनी राजीनामा दिला. पुढे काय झालं ते तुमच्या समोरच आहे आणि आताही काय होईल ते आपण बघूयात. इथेच थांबूयात. धन्यवाद.